ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। महामार्गावर पाणी साठते, याला पाणी पुरवठ्याच्या लाईनचा काही संबंध येत नाहीये। मुळात पाण्याचा जो स्रोत पाहिला तर हा मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण ज्या बांधलेल्या गटारी तांत्रिकदृष्ट्या फार कमी आणि छोट्या वाटतात आणि मुळात नॅचरल नाले जे आहेत हे नॅचरल नाल्यालाच कनेक्ट व्हायला पाहिजे, पण ते नॅचरल नाला एक आपल्या घरासमोर जी गटार असते त्याला कनेक्ट झाल्यासारखे वाटतात इथे। आता ह्या पाणी पुरवठा योजना आमची ही जी ब्रिटिश कालीन आहे 1923 सालपासून पाईपलाईन टाकलेल्या आहेत अंबरनाथ बदलापूर शहरासाठी। त्याच्यामुळे ह्या लाईन पूर्वी रोड हे छोटे होते, परंतु आता ते डेव्हलपमेंटच्या दृष्टीने मोठे झालेले आहेत। परंतु ते मोठे झाले असल्यामुळे आम्ही MMRDA कडे त्यावेळेला ज्या वेळेला हा रोड प्रस्तावित होता MMRDA की बाबा हा रोड आम्ही वायडनिंग करणार आहोत, त्यावेळेला आम्ही प्रस्ताव दिला होता की याचा निधी तुम्ही शिफ्टिंग साठी प्रोव्हिजन असतं शासनाचं, पण ते त्यांनी काही केलेलं नाहीये। तसे आम्ही त्यावेळेला प्रतिवार पण केला होता, पण MMRDA त्याकडे दुर्लक्ष केलं। त्याच्यामुळे ते आहे तशाच लाईनी त्या रस्त्याच्या आता मधोमध आलेल्या आहेत रस्ता वायडिंग झाल्यामुळे। परंतु त्या जर त्यावेळेला जर केल्या असत्या तर तांत्रिकदृष्ट्या लाईनी या गटारापासून पण आपल्याला सेफ सुरक्षित करता आल्या असत्या आणि लाईनी रस्त्याच्या मधोमध काढून त्या रस्त्याच्या कडेला सुरक्षित टाकण्यात आल्या असत्या। आम्ही 4 दिवसापूर्वी आरोग्य डिपार्टमेंट जाधव साहेब आम्ही दौरा केल्यानंतर आमचं असं ठरलं की PWच्या ऑफिसला जाऊन त्यांचं निवेदन देऊ। मग जाधव साहेब, आरोग्याचे तायडे साहेब आम्ही सगळे मिळून दिलीप आढाव, राजेंद्र बाबू आम्ही सगळे नगरसेवक तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर त्याला विनंती केली, साहेब तुम्ही विजिट द्या, प्रत्यक्ष तुम्ही पाहणी करा, काय समस्या आहे लोकांच्या ते तुम्ही बघा। त्या पद्धतीने आज त्यांनी आमचा वेळ दिला होता, त्या पद्धतीने आज आलेत। MGPचे अधिकारी, PWचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी आले, त्यांनी पाहणी केली, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद। आणि लवकर तोडगा काढण्याची ही विनंती आम्ही करतो की लोकांशी पाणी हे पूर्ण लोकांच्या घरामध्ये शिरतं। नाला तुम्ही स्वतः बघितला पॅक नाला आहे सध्याचा। आम्ही विनंती केली की लवकर सुरळीत करण्यात त्यांना बोललो, रिक्वेस्ट केली साहेब लवकर मार्ग काढा, काहीतरी मार्ग काढून द्या आम्हाला। ते बोलले आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो, तुम्हाला उद्याची वेळ देतो बोलले, असे आम्हाला ते आता बोलले। पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला आहे आणि मागे आम्ही ह्याच कारणासाठी की दूषित पाणी आणि ड्रेनेजची लाईन आणि नाले साफसफाई यासाठी मागे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो। त्यांनी जाधव साहेबांनी येऊन व्हिजिट केली, पण आज MMRDA चे अधिकारी आले, त्यांनी पाहणी केली आणि जो त्यांनी बघितलं की बऱ्याचशा पाण्याच्या लाईनी त्या रस्त्याच्या मधोमध आल्या आहेत। रस्ता वाइंडिंग झाला, त्या काळात त्या लाईनिंगची काही कामं केली गेलेली नाहीये, पण आता लोकांच्या आरोग्याशी खेळ होतोय। बऱ्याचशा लाईनी तुटलेल्या आहेत आणि त्यामुळे दूषित पाणी लोकांच्या घरामध्ये जात आहे, पिण्यात जात आहे आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। ते देखील आम्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलंय आणि त्यांनी आम्हाला उद्याची त्यांच्या वरिष्ठांशी बोलून उद्या ते सांगतील की आम्हाला कधी वेळ मिळेल, त्या पद्धतीने ते कारवाई करणार आहेत। आणि आमची हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टींचा पॉझिटिव्हली विचार करून लवकरात लवकर लोकांचं आरोग्य सुधारेल आणि नाल्यांची साफसफाई होईल आणि सगळ्या दृष्टीने आम्हाला अधिकारी लोक सहकार्य करतील। आणि त्याबद्दल मी या प्रभागाची लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेविका म्हणून त्यांचे आभार व्यक्त करते। त्यांनी आज पाहणी दौरा केला आणि असा सकारात्मक दृष्टिकोन ते पुढे देखील ठेवतील अशी अपेक्षा करते। धन्यवाद। 4 दिवसापूर्वी आम्ही लोक PWA साहेब जे कार्यकारी अभियंता आहेत, मानकर साहेब आहेत, त्यांचे सावंत साहेब आलेले आहेत, आमचे जाधव साहेब आहेत, माकळे साहेब आहेत, या सर्वांनी 4 दिवसापूर्वी सुद्धा आम्ही असा दौरा केला होता। नंतर मानकर साहेबांना भेटलो, ते बोलले की मंगळवारी तुम्हाला आम्ही टाइम देतो। टाइम दिल्याप्रमाणे ते लोक आले सुद्धा, पण नुसतं येऊन काही फायदा नाहीये, याच्यावरती कारवाई कशी होईल हे यांनी विचार करत आहेत। वॉटर सप्लायचे पण जे कनेक्शन गटरामध्ये लिकेजेस आहेत, आरोग्याला लोकांचा धोका आहे। जे मेन बदलापूर कल्याण रोडला जो पाणी साचतं 6-6 फूट 7-7 फूट आणि लोकांच्या घरामध्ये 3-3 फुटावर पाणी असतं, याला सर्वस्व जबाबदार PWD, MMRDA, वॉटर सप्लाय। आमची नगरपालिका कमी आहे, पण हे लोक जास्तीत जास्त जबाबदार आहेत। अगर या लोकांनी व्यवस्थित काम नाही केलं तर आमच्या स्टाईलनी, शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही आंदोलन करणार आहे। आम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये जे काम करणे करायची गरज आहे, जे काम शक्य त्याचं करायला पाहिजे, साफसफाई करायला पाहिजे। आता आम्ही कल्याण बदलापूरच्या गायत्रीचा दाखवलाय, तिथं चेंबर्स बांधणं वगैरे साईडला घेऊन काम करता येईल ना, कोण बोलतं काम करता येत नाही, प्रॉपर टाइम करता येतात। समुद्रामध्ये आपण हे बांधतो, ओव्हरब्रिज बांधतो, त्यावेळेस कामं होतात। पावसाळा नावापुरतं चोटतांड उत्तर लोक आम्हाला
आम्हाला व्यवस्थित उत्तर पाहिजे, काम पाहिजे. काम झालं तर समाज होईल ना. नागरिक आम्हाला या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले नागरिकांनी, त्यांच्या सेवेसाठी दिले ना. त्यांची समस्या आम्ही नाही सोडवणार, कोण सोडवणार?